नमस्कार. जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा कोणतेही झटपट उपाय काम करत नाहीत. आरोग्य हे एक असं ठिकाण नाही की एकदा तिथे पोहोचलो की सगळं कायमचं ठीक होईल. तर आरोग्य हा एक प्रवास आहे. हा प्रवास आपल्याला आयुष्यभर करत राहायचा असतो. जसं की कोणताही प्रवास सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी काही नियम असतात आणि जर ते नियम पाळले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याच्या या प्रवासाला सुद्धा काही नियम आहेत. हे नियम पाळल्यामुळे केवळ आपले आयुष्य अधिक सोपं आणि निरोगी होत नाही, तर आपण जीवनाचा अधिक आनंदही घेऊ शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच आयुष्याच्या 15 नियमांबद्दल सांगणार आहे आणि हे नियम जर तुम्ही नियमितपणे पाळले तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकाल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि या सर्व नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या नियमापासून. तर पहिला नियम आहे, जेवणात शक्यतो नेहमी सैंधव मीठ वापरा, ज्याला पिंक हिमालयन सॉल्ट असे म्हणतात. हे साध्या पांढऱ्या मिठाच्या तुलनेत शरीरात जास्त पाणी साठवते किंवा रक्तदाब वाढणे यासाठीही कमी कारणीभूत ठरते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर तुलनेने कमी वाईट परिणाम होतो. दुसरा नियम म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर किमान 500 पावलं तरी चाला. रिसर्चनुसार रात्री जेवल्यानंतर चालल्याने गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास कमी होतो आणि झोपही चांगली येते. तिसरा नियम म्हणजे जेवल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास आपली पचनक्रिया कमकुवत होते, वजन वाढू शकते आणि पोट फुगण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. चौथा नियम म्हणजे दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी जरूर प्या. यामुळे पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात. किडनी स्टोनचा धोका कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पाचवा नियम म्हणजे सकाळी उठल्यावर सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. कोमट पाण्यामुळे तुमची पचन संस्था सक्रिय होते, पोट अगदी साफ राहतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होतं. तर 6वा नियम आहे, स्वयंपाकासाठी रिफाइंड तेलाचा वापर टाळा. त्याऐवजी शक्य असल्यास गाईचे साजूक तूप वापरा. रिफाइंड तेल हे अनेक केमिकल प्रोसेसमधून तयार केलेलं असतं आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आणि जर तूप परवडत नसेल तर मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा कच्च्या तेळाचे तेल वापरू शकता. 7वा नियम म्हणजे आपल्या आहारात शक्य तितक्या रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करा. विविध रंगांच्या भाज्या आणि फळांमधून शरीराला अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि पोषक घटक मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. 8वा नियम हा याचाच विस्तार आहे. आहारात पांढऱ्या रंगाचे पदार्थ कमी करा, जसं की साखर, मैदा, मीठ. या पदार्थांमध्ये फायबर कमी आणि कॅलरीज जास्त असतात, यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. तर 9वा नियम म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी अजिबात घेऊ नका. यामुळे पोटातील ऍसिडिटी वाढू शकते आणि भूक कमी होऊ शकते. चहा किंवा कॉफी घ्यायचीच असल्यास आधी हलका नाश्ता करा आणि मग घ्या. 10वा नियम आहे, रात्री जड अन्न खाणे टाळा. यामुळे वजन वेगाने वाढू शकते, तसेच पचनक्रिया मंदावू शकते आणि मधुमेह, कोलेस्ट्रॉल तसेच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 11वा नियम म्हणजे दररोज एक सफरचंद नक्की खा. तुम्ही ही म्हण अनेकदा ऐकली असेलच, रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा. त्यामुळे हा नियम नक्की पाळा. 12वा नियम आहे, दररोज किमान 10,000 पावले चालण्याचं टार्गेट ठेवा. आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये स्टेप काउंटरचे ॲप्लिकेशन असतं. त्याच्या मदतीने तुमच्या स्टेप्स काउंट करा. सुरुवातीला 5 ते 7,000 स्टेप्सचं टार्गेट ठेवा आणि हळूहळू ते 10,000 पर्यंत वाढवा. चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. 13वा नियम म्हणजे दररोज 1 ग्लास लिंबू पाणी नक्की प्या. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. लिंबू हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. 14वा नियम म्हणजे रोज दुपारच्या जेवणाआधी अर्धा तास एक मोठा बाउल सॅलड खा. सॅलड हे कोणत्याही वेळी खाणे फायदेशीर असतं, पण दुपारच्या जेवणाआधी खाल्ल्यास रक्तातील साखर ही नियंत्रित राहते, तसेच वजन कमी होण्यास मदत होते, एनर्जी वाढते आणि पचनक्रियाही सुधारते. 15वा आणि आजचा शेवटचा नियम आहे, पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्या आणि तेही हळूहळू घोट घोट प्या. उभे राहून किंवा एकदम भरपूर पाणी पिणं टाळा. याचसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप थंड पाणी पिणं टाळा. शक्य असल्यास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतील आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होईल, तसेच शरीर डिटॉक्स होण्यासाठी सुद्धा मदत होईल. उन्हाळ्यात जर कोमट पाणी पिणं शक्य नसेल तर रूम टेम्परेचरचे साधे पाणी किंवा माठातले पाणी पिऊ शकता.
तर हे आहेत आपल्या चांगल्या आरोग्यासाठीचे 15 नियम. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम नियमितपणे पाळायला सुरुवात केली तर ती व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारांपासून स्वतःचं संरक्षण करू शकते. लक्षात ठेवा, निरोगी राहणं तितकं अवघड नाही जितकं आपण समजतो. गरज आहे ती फक्त योग्य सवय लावून घेण्याची आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याची. निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे की आपलं शरीर अनेक समस्यांशी स्वतःहून लढू शकतं आणि ते स्वतःला बरंही करू शकतं. पण त्यासाठी आपण आपल्या शरीराला योग्य वातावरण आणि योग्य पोषण देणं गरजेचं आहे. तर मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि यातून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकला असाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आत्ता मी तुमचा निरोप घेते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा आणि निरोगी राहा.